नार्वेकर आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सन्मानित होतील. अर्थात सन्माननीय सचिनजी घाडी सामाजिक कार्याचा ज्यांना टायटल मिळाला, किताब मिळाला, असे मुनोली गावचे सन्माननीय सचिनजी घाडी यांना समाज कार्याचा समाजसेवक हा पुरस्कार आताच जाहीर झाला होता आणि तो प्राप्त केलेले अर्थात समाजसेवक सचिनजी घाडी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे. धन्यवाद. असा समाज सेवा करत राहा, भरपूर पुढे जात राहा. शुभेच्छा आपणास आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना वर्सवाई वाशी 5 जय हनुमान धेरण 14. मेहनत घ्यावी लागेल वाशी संघ, कारण तूप खाऊन रूप येत नाही आणि शेंबूड काढून कधी सर्दी जात नाही. मेहनतीशिवाय पर्याय नाही. घ्यावी लागेल मेहनत. याच मैदानावर रक्ताचं पाणी करावं लागेल. त्यानंतर सन्मान मूर्ती आहेत सचिनजी घाडी यांचे बंधू अर्थात सतीशजी घाडी यांना आपण सन्मानित करतोय. अर्थात हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अविनाशजी चिंबुलकर, आपण हा सन्मान घ्यायचा आहे. आपल्या बंधूच्या पावलावरती पाऊल टाकून ठेवून अर्थात ज्याने समाजकार्य केलं असेच मापगाव ग्रामपंचायतचे आणि मुनोली गावचे सतीशजी घाडी यांचा आपण या ठिकाणी आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान घेतोय. अर्थात सचिनजी घाडी यांचे बंधू सतीशजी घाडी यांचा आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत आणि सन्मान. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित होत आहेत सतीशजी घाडी. खेळाडूंनो, आयुष्याचं सोनं करून घ्या. या विभागात पैशांचा पाऊस पडतोय. मान्यवर बसलेले आहेत. कोण माणूस मोठा असतो? ही माणसं रात्री अपरात्री माणसाच्या मदतीला धावून जातात. रात्री 12 वाजता कॉल उचलतात. कोण माणूस मोठा असतो? माणूस पैशानं मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो. माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो. माणूस मनानं मोठा पाहिजे. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो दूसरों की मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असे व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहेत. मात्र आपणास केली करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. खरोखर तुमचं कौतुक याच व्यासपीठावरून केलं जाईल. धन्यवाद. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना मातृछाया कोर्डूस विरुद्ध म्हसोबा पेजारी. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयारायचं आहे. आपल्याला पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक 2 वरती मातृछाया कोर्डूस विरुद्ध म्हसोबा पेजारी हा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती होईल. आपण जय्यत तयार करायचं आहे. नजर हटी दुर्घटना घटी. जबरदस्त क्षेत्ररक्षण जय हनुमान धेरण. बुचकुल्यात पडलाय वर्सोवाई वाशी संघ. हाच वर्सोवाई वाशी ज्याने खरोखर सुरुवातीपासून आपल्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढवलाय, पण मेहनत घ्यावी लागेल. रोहन पाटीलची रेड आपण बघतोय. वेगवान रेड साठी ओळखला जाणारा जर्सी नंबर 3 बघतोय. सुमित पाटील आणि रोहन पाटील हे दोन्ही बंधू या संघामध्ये खेळत आहेत. तो जय हनुमान धेरण संघ आघाडीवरती 16-5 अशा फरकाने एक मजबूत स्थितीमध्ये पाहतो. तो म्हणजेच जय हनुमान धेरण. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार पांडवादेवी रायवाडी विरुद्ध नवयुवक खिडकी. आपल्यासाठी दुसरा पुकार आहे क्रीडांगण क्रमांक 1 साठी. 5-16-6 गुणफलक. ज्यावेळी आपल्याला वाटतोय की आपली हिंमत आता हरलेली आहे, त्यावेळी संभाजी महाराजांना आठवा. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पे है धिक्कार. उन पे है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार है, असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. आठवा महाराजांचा इतिहास आणि झोकून द्या गावाच्या नावासाठी. पुढील सन्मान होतोय अर्थात एका महान कबड्डीपटूचा, कबड्डी कोचचा
ज्याने रायगडच्या कबड्डीमध्ये इतिहास घडविला असे सन्माननीय सलग 8 वर्ष रायगडची फायनल ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली ज्याच्या कामगिरीच्या जीवावरती महिलांनी प्राप्त केली असा दिलखुश आवाज संघाचा कोच अर्थात संदेशजी वर्तक यांचा आपण सन्मान करण्यासाठी विनंती करतो. बैलगाडी फायनल सम्राट प्रसन्न साहेब सुर्वे आपण संदेशजी वर्तक साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. रायगड जिल्ह्याची सलग 8 वेळा महिलांची फायनल ज्या कोचच्या माध्यमातून प्राप्त केली असे सन्माननीय संदेशजी वर्तक विद्यमान पंच आणि महिला कबड्डी दिलखुश आवाज संघाचे कोच संदेशजी वर्तक साहेबांचं स्वागत होत आहे. जिसकी अलग सोच वही है कोच. संघ प्रशिक्षक सन्माननीय संदेशजी वर्तक सरांचा सन्मान होतोय. हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा. धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. 16 सामना मॅच पाहतो आपण. जबरदस्त अँकल होल्ड या ठिकाणी असलेला लेफ्ट कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय. डिफेंडर्स अप्रतिम अँकल होल्ड करतोय आणि आणखीन एक गुणाची प्राप्ती करतोय. त्याच वेळेला आपण बघतोय या ठिकाणी जय हनुमान धीरण संघाचा वेगवान रायडर चपर रायडर रोहन पाटील रेडवरती 5 डिफेन्स बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस रोहनची अगदी सावध रेड सुरू होतोय. पॉइंट मशीन म्हणून ओळख ज्याची आहे असा रोहन पाटील रेडवरती अगदी सावध रेड करतोय. आघाडी आहे 17-6 म्हणजेच जवळजवळ 11 गुणांची आघाडी ही जय हनुमान धीरड संघाकडे आहे. वर्सोईवासी समोरच्या संघाला पण निर्विवाद वर्चस्व निर्माण करून देणार. अभिषेक भोईर नाही, अजून वेळ गेलेली नाहीये. बोनस टिपतोय, कमबॅक करावा लागेल. ज्यावेळी मैदानात आपण उतरतो, गावाच्या नावाची जर्सी आपण परिधान करतो, त्यावेळी मेहनत घ्यावी लागेल. 7-17 फक्त 10 गुणांची आघाडी आहे. अरे बंदुकीच्या पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर 10ची आघाडी जास्त होत नाही. झालाय, कमबॅक करेल अभिषेक. आता सर आपण या संघाची एक ओळख गेल्या वर्षीची मी आठवण करून दाखवतोय. जय हनुमान धेरंड आणि मरीदेवी धेरंड हे दोन्ही एकाच गावातले संघ आणि गेल्या वर्षी 2025 मध्ये या दोन्ही संघांनी रायगडच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं. ते म्हणजे सकाळची कबड्डी स्पर्धा दिवसभर 32 संघांचा लॉट्स आणि हे दोन्ही संघ फायनल मध्ये होते. मरीदेवी धेरंड संघाने फायनल मिळवली, सेकंड नंबर जय हनुमान धेरंड संघाने मिळवला आणि त्याच रात्री 16 संघांची स्पर्धा ही शहापूर इथे होती. पहिली स्पर्धा होती पेजारी इथे, तर दुसरी होती शहापूर इथे आणि तिथे सुद्धा 16 संघामध्ये रात्री म्हणजे दिवस सुद्धा खेळले तेच संघ आणि रात्री 16च्या संघामध्ये तेच संघ फायनल मध्ये होते. फायनल मिळवली होती मरीदेवी धेरंड आणि सेकंड नंबर होता जय हनुमान धेरंड. हा इतिहास या रायगडच्या कबड्डीमध्ये या धेरंड गावाने लिहिला गेला. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही. आपण इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला जन्माला आलेलो आहोत. हे प्रत्येकाने लक्षात घेऊन मेहनत घ्या. स्मित पाटील चढाई करतोय, धेरंड संघाकडून माघार आहे. एका चढाईत बोनस प्लस 2 गुण. साक्षी संतोष कीर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही मैदानासाठी. पुढील होणारी काटेकी टक्कर. एकीकडे पांडवादेवी रायवाडी, दुसरीकडे नवयुवक खिडकी. बघावं आणि बघतच राहावं अशी लढत तुम्हाला 1 वर पाहायला मिळेल. तर 2 वर आकादेवी बोरी आई पांडवादेवी रायवाडी. 18-8 असा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती वाशी विरुद्ध धेरंड, तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती रायवाडी विरुद्ध बोरी हा सामना आपण बघतोय 14-5 अशा फरकाने, जिथे बोरी संघ आघाडीवरती आहे. 9 गुणांची आघाडी.
क्रीडांगण क्रमांक 2 वरती तर 10 गुणांची आघाडी या ठिकाणी आपण बघतोय. जय हनुमान धेरण या संघाकडे थर्ड अँड फायनल कॉल करतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती अंतिम पुकार आहे. तिसरा आणि अंतिम पुकार पांडवादेवी रायवाडी विरुद्ध नवयुवक खिडकी. आपण मार्गस्थ व्हा. सामना संपायला अगदी शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. विलंब न लावता आपण कृपया क्रीडांगण क्रमांक 1 वरती हजर व्हायचं आहे. तर बैलगाड्या शर्यत म्हणजे मातीचा उडवणारा धूर आणि काळजाचा ठोका म्हणावा लागेल. अनेक बैलगाड्या सम्राट इथे उपस्थित आहेत. फायनल सम्राट प्रसन्न सुर्वे साहेब खरोखर याच गावाचे सुपुत्र आहेत. आपलं सुद्धा स्वागत आहे. पिंट्या नार्वेकर सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या समेत सर्व मान्यवर आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रीडांगण नंबर 2 वर चालू असलेला सामना धन्यवाद घरज साहेब, धन्यवाद मनोहर पाटील साहेब, धन्यवाद सन्माननीय कैलासजी गजने साहेब. लाजवाब स्पर्धा घेऊन आपण यशस्वी केलीत. नाद झालेला आहे. बरोबर, उद्या नक्कीच सुट्टीचा दिवस नाही आहे. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपला. त्या सामन्यामध्ये जय हनुमान धेरण हा संघ 10 गुणांनी विजय झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि वरसई वाशी संघाचं कौतुक. आजच्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, आपलं खूप खूप धन्यवाद. रोहन पाटील धेरण आपण 2000 रुपये कलेक्ट करा. सन्माननीय कैलासजी गजने साहेब, गजने ग्रुपचे सर्वा यांच्याकडून आपल्यासाठी एका रेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करायचा आहे रोहन पाटील. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मध्यंतरापर्यंत सामना थांबलाय. 16-8 अशा फरकाने बोरी संघ आघाडीवरती आपण पाहतोय, जो रायवाडी संघ पिछाडीवरती पडलेला आहे. चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती कैलासजी गजदे यांच्याकडून जे पारितोषिक आलं होतं ते रोहनला, अर्थात रायगडच्या संघामध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणारा रोहन पाटील आपण पाहतोय. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती चला 2 मिनिटाचा अवधी फक्त आपल्यासाठी असेल. पांडवादेवी रायवाडी नवयुवक खिडकी. आपल्याला 1 मिनिट संपलेला आहे. 1 मिनिटामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. पांडवादेवी रायवाडी नवयुवक खिडकी क्रीडांगण क्रमांक 1. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार मातृछाया कुड्डूस विरुद्ध मसोबा पेजारी. आपल्याला सेकंड कॉल कोर्ट नंबर 2. आपण जय्य तयारीत राहायचं आहे. चला पांडवादेवी रायवाडी आणि नवयुवक खिडकी विनाविलंब आपण चला. 16-9 अशा फरकाने जिथे 7 गुणांनी आघाडीवरती आहे बोरी संघ. एक मजबूत स्थितीमध्ये पाहतो तो म्हणजेच बोरी अकादेवी बोरी अकादेवी बोरी आपण जर म्हटलं तर पेन तालुक्यातला संघ आहे. आई पांडवादेवी रायवाडी हा संघ अलिबाग तालुक्यातला म्हणजे नागाव येथील आपण संघ पाहतो. यांच्यामधली लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू आहे. संघ हजर होतो. या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी हा संघ उपस्थित झालेला आहे. नवयुवक खिडकी आपण चला. पण खरोखर सर कौतुक व्हायला पाहिजे या आयोजकांचं. डोंगराच्या कुशीत अलिबाग तालुक्याच्या मिशीत आहे गाव, अर्थातच कातलपाडा. आपुलकीची माणसं याच गावात राहतात आणि माणुसकीचा झरा सुद्धा याच गावातून वाहतोय. खरोखर काय आयोजन केलंय. जवळजवळ 5 ते 6 दिवसात ही भव्य दिव्य स्पर्धा ज्यांनी घेतली आणि दृष्ट लागावी अशी ही स्पर्धा, बसण्यासाठी गॅलरी, सुसज्ज 2 मैदानं आणि खरोखर प्रकाश झोतात ही स्पर्धा आपण सर घेतलीत. खरोखर या ग्रामस्थांचं आणि या आयोजकांचं मी धन्यवाद देईन की आमच्या खेळाडूंसाठी ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. सर्वात मोठं वैयक्तिक बक्षीस अर्थातच बाईक असणार आहे. हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य सर आहे. नक्कीच कणकेश्वराचा आशीर्वाद सुद्धा आहे. अगदी डोंगराच्या कुशीत म्हटलं तर डोंगरावरती आमचं कणकेश्वर अर्थात तिकडे आहे आणि त्यांच्या आशीर्वादाखाली ही स्पर्धा आपण बघतोय. आज या क्रीडांगणावरती उपस्थित आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय या स्पर्धेला
केदारला दोन्ही संघाला लाईन अप करून घ्यायचं सर तिथे. आपण व्हिडिओ क्लिप जर कबड्डीपटूंनी पाहिली असेल तर तो छोटा मुलगा आपण बघतोय त्या व्हिडिओमध्ये एक चांगली रेड करत होता आणि आज छोट्या मुलांना कसे धडे दिले जातात ते आपण रायवाडीकडून नक्कीच पाहणार आहोत. रायवाडी संघ म्हटल्यानंतर अगदी समुद्राच्या जवळ आणि खाडीच्या बाजूला वसलेलं हे गाव आहे. सामनाधिकारी सामना थांबवा. क्रीडांगण नंबर 1 वर दोन्ही संघांना लाईन अप करा. तर एक सन्मान होतोय. रायगड जिल्ह्याचं पहिलं पाऊल जे प्रो कबड्डी मध्ये पडलं तो रायगड जिल्ह्याचा सुपुत्र केदार लाल याचा यथोचित सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी विनंती करतोय पिंट्या नार्वेकर सरांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. एक धडाडीचा खेळाडू, शांत संयमी असा हा खेळाडू, पंचांनी दिलेले निर्णय मान्य करणारा केदार लाल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. घणाघाती हल्ला चढवणारा केदार लाल मॅन फ्रॉम रायवाडी सन्मान होतोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल पिंट्या नार्वेकर सर. पुढील सन्मान रायगड जिल्ह्याचा घणाघाती खेळाडू ज्याने खरोखर रायगड जिल्ह्याला कृष्ण करंडक मिळवून दिलं असा राष्ट्रीय खेळाडू संकेत बनकर याचा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विनंती करतोय पिंट्या नार्वेकर सरांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. गजर होऊन जाऊ द्या टाळ्यांचा. संकेत बनकर महाराष्ट्र पोलीस सदरक्षण खलनिग्रहणाय भल्या भल्या खेळाडूंना चांदण्या दाखवणारा हाच तो संकेत बनकर ऑनलाईन मैदानात. धन्यवाद संकेत. पुढील सन्मान महेशजी नार्वेकर आणि प्रशांतजी चिंबोलकर यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल. अर्थातच एक सन्मान होईल आमचे सामनाधिकारी तसेच प्रसन्न सुर्वे साहेबांच्या शुभास्ते सन्मान होईल. सामनाधिकारी राष्ट्रीय पंच अनिल राऊत सर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राज्य अजिंक्य स्पर्धेत ज्यांनी खरोखर लगातार 2 वेळा 3 वेळा 4 वेळा म्हणावं लागेल फायनल मध्ये ज्यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिलं असे सन्माननीय अनिल राऊत सरांचा सन्मान केला जातोय. आणि गोल्डन रेड वर सामने गेले आणि खरोखर काय म्हणावं या पंचगिरीला. आणि खरोखर जबरदस्त या व्यक्तिमत्वाचा सन्मान हाच सुपुत्र रायगड जिल्ह्याचा हे विसरून जमणार नाही. धन्यवाद. रायगड जिल्ह्याला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते. तर भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होतोय. एक जबरदस्त लढत आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहणार आहोत. क्रीडांगण क्रमांक 2 वरती तिसरा पुकार देतोय. थर्ड अँड फायनल कॉल करतोय मातृच्या कुडूस विरुद्ध मसोबा पेजरी. आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती थर्ड अँड फायनल कॉल. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिला पुकार जय बजरंग रोवा विरुद्ध स्वयंभू भातसई. आपल्यासाठी फर्स्ट कॉल कोर्ट नंबर 1. आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती जय बजरंग रोवा विरुद्ध स्वयंभू भातसई. नव युवक खिडकी विरुद्ध झुंजतील पांडवादेवी रायवाडी. पहिल्या चढाईपासून घणाघाती हल्ला, प्रलयकारी वेग, विजेचा तडाखा बसणार. पांडवादेवी रायवाडी नवयुवक खिडकी कायम काटेकी टक्कर. एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाही. निघालाय कसा वीर 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 वीर
कसा धावतोय बकासूर, असा पायात ज्याच्या वेग प्रशांत जाधव 6300 CC बकासूर, ज्याने खरोखर घणाघाती हल्ले चढवलेत या रायगड जिल्ह्यात. बघूया काय करणार प्रशांत जाधव, आणि पहिल्या चढाईत हमला चढवलाय, जबरदस्त चढाई. हनुमान उडी मारलेली आहे बघतोय आपण पहिल्याच चढाईमध्ये. तर एक गुणाची त्याला कमी करतोय. प्रत्युत्तर देईल अखंड रायगडला वेळ लावणारा बिनजोडचा बादशाह मथुर 1001 निर्देश डाके मैदानात ऑनलाईन. शर्यष्टी पाहिली तर माझ्यासारखे पासा होतील, परंतु बघूया घणाघाती हल्ला चढवेल का निर्देश मात्र माघार. त्याला प्रत्युत्तर समाधान मोरे चढाई करेल खिडकीच्या प्रांगणात. समाधान मोरे पाहतो रेडवरती आलेला आहे. संयमी सुरुवात या ठिकाणी रेडची. अर्थात पालीगावचा सुपुत्र आपण बघतोय समाधान मोरे या ठिकाणी गुणांची कमाई करतोय आणि रायवाडी संघाला आघाडीवरती नेतोय. त्याला प्रत्युत्तर असेल ते म्हणजे निर्देश टाकी, जर्सी नंबर 10 बलदंड शरीरयष्टीचा हा जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे आहे रेडचा, आणि पॉइंट मस्टन म्हणून संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. परंतु लागोपाठच्या दोन्ही रेडवरती तो रिक्त हाताने आलाय. पुन्हा एकदा प्रशांत जाधव या वेगाला काबीज करता येईल का? हो चुकी होते आणि यशस्वी होतोय प्रशांत जाधव. मरगल फाडून काढणारा निकाऱ्यासारखा तापलेला निर्देश डाके मैदानावर रसिकांची मना जिंकणार यातील मात्र शंका नाही. रायगडची अनेक मैदानं गाजवून सोडलेला हाच तो निर्देश डाके. डू ऑर डाय. थर्ड रेडवरती आलाय निर्देश डाकी. आपण बघतोय 7चं डिफेन्स आहे, संपूर्णपणे 7च्या डिफेन्समध्ये बोनस ऑन आहे, आणि अशा वेळेस निर्देश डाकी रेडवरती डीपमध्ये रेड मध्यरक्षकावरती आक्रमण होतं. जिथे केदार लाल आहे तिथे आक्रमण होतं. राईटचा कव्हर आपण बघतोय जिथे संकेत बानकर जर्सी नंबर 4 जबरदस्त अँकल होल्ड विराज राणेने पहिला पॉइंट डिफेन्समध्ये मिळवलाय. जो लेफ्ट कॉर्नरवरती डिफेंडर्स आहे विराजचा पहिला पॉइंट निर्देश टाकी कोर्टच्या बाहेर. पांडवादेवी रायवाडी संघाचा अफान जर असता तर मैदानात तुफान आला असतं, कारण एकीकडे निर्देश दुसरीकडे अफान असा सामना पाहायला मिळाला असता. तरी सुद्धा हा सामना चुरशीचा होईल, कारण खिडकी संघ सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे. रायगडची अनेक मैदानावर विजयाचा गुल्हाल उधळलेला हा खिडकी संघ आहे. सुपर डॅकलची नामी संधी समाधान मोरे मैदानात. काय घडणार? प्रयत्न छान, मात्र यशस्वी झाला समाधान. पुढील होणारा सामना मातृछाया कुरडूस म्हसोबा पेजारी. तर क्रीडांगण नंबर 1 वर जय बजरंग रोहा स्वयंभू भातसई तालुक्यात झुंज पाहायला मिळेल. पहिला ऑल आउट नवयुवक खिडकी संघावरती दिलाय. अर्थात टफ मॅच होईल, आक्रमक मॅच होईल अशी अपेक्षा करून प्रेक्षक नक्की आले होते. क्रीडांगण क्रमांक 1 वरती रायवाडी विरुद्ध खिडकी हा सामना आपण पाहतोय, जेथे पहिल्या काही मिनिटांमध्ये ऑल आउट दिलेला आहे. 9-2 अशा फरकाने मॅच पुढे जातोय. आता एक नक्की सूचना माझ्यापर्यंत आलेली आहे पिंट्या नार्वेकर सरांकडून. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल भारी अर्थातच महत्वाची स्पर्धा याच मैदानावर होईल, आणि जे संघ इथे उपस्थित झाले नाहीत त्या संघांना पुढच्या वर्षी आमंत्रण सुद्धा दिलं जाणार नाही. हे वाक्य माझं नाही तर पिंट्या नार्वेकर सरांचं आहे. हातातून सुवर्ण संधी मित्रांनो घालवलेली आहात, कारण आजचा स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक आहे. या विभागात थार सुद्धा लावलेले आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा बैलगाडा शर्यतीला लावलेल्या आहेत. तर क्रिकेट कबड्डीसाठी सुद्धा असू शकताय तो. लाजवाब आयोजन नियोजन. धन्यवाद. चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती मातृछाया कुरडूस म्हसोबा पेजारी सामना संपलेला आहे.
आपण विनाविलंब क्रीडांगण क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल. 2 मिनिटामध्ये आपण जर उपस्थित राहिला नाहीत तर मात्र आपल्याला स्पर्धेत खेळता येणार नाही आहे. बघा, विनाविलंब आपण त्वरित